गुड इव्हनिंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:45. तर आता मी लावलेला आहे गणपतीजवळ दिवा, उदबत्ती, देवाजवळ गजानन महाराजांसमोर दिवा, उदबत्ती आणि इकडे माझ्या गौरी महालक्ष्म्या मी रंगून ठेवलेल्या आहेत. उद्या परवा दिवशी आहे रविवारी, तर आज आहे बघा शुक्रवार. तर मी निघाले आता घरात काय काय सामान लिस्ट मी काढलेली आहे, काय काय पाहिजे मी विसरले, तर ते मी ते सामान आणणार आहे आणि बघू जमले तर मी करंज्या पण करणार आहे. उद्या पुन्हा काय होईल, उद्या सगळी तयारी करावं लागेल, ते गडबड होईल. मी विसरले म्हणजे सकाळी माझी गडबड होऊन जाईल. तर चला आता मी काय काय सामान राहिलेलं आहे ते मी आणायला निघाली. सासूबाई आज झोपलेल्या, तर आता मावशीबाई गेलेत, आमच्या सासूबाईंना सांभाळणारे मावशीबाई गेलेत. काही इथेच लगेच अर्धा तासात जाऊन येईन मी. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर सबस्क्राईब. चला तर मैत्रिणींनो, मैत्रिणींनो निघाले बघा. मी आता लिफ्टमध्ये आहे. खाली उतरले तर पाऊस यायला. हे पहा काय बाई, पावसाचं काहीच खरं नाही, कधी येतो, सारखं चालूच आहे. मी छत्री आणली नाही बघा, झाडाखालनं चालली मी, त्याच्यामुळे कसं काही ठिकाणी कोरडं आहे, काही ठिकाणी ओलं पडतं अंगावर पाऊस. आता झाडाखालनं चालली आहे, बुरू 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 आहेच आहे. रसिकाकडे जायचं आहे, रसिकाकडनं तांबण आणायचं आहे सामान. तिच्याकडे मध्यंतरी पूजा होती ना, तर काय काय सामान राहिलेलं आहे ते आणायचे. घेऊन जा म्हटली, पण दुपारी काय झालं, पिरांश झोपलेला होता, मग कसं आणायचं धडधड उगीच. हो पाऊस आता पहिल्या केव्हाचा पाऊस चालू आहे. आता मी खाली उतरले, म्हटलं चला पाऊस अगदी बुरबुर होते आहे, बुरबुर, पण म्हटलं जाऊ दे आता. कुठे छत्री पण नेली नव्हती, हे असे तर ओरडलेच असते छत्री नेता नाही का, पण खाली गेल्यानंतर समजतं पाऊस आहे ते, वरनं एवढं काय वाटलं नाही जास्त आहे ते. चला असू द्या. तर आता हात धुते आणि लागते कामाला. स्वयंपाक पण लगेच करावं लागतो. मग आता 6 वाजलेलेत बघा. लागली कामाला. मी इकडे दूध गरम करायला ठेवली आणि इकडे पहा पिठी साखर बनवणार आहे. साखर बारीक करून घेते. खसखस ही भाजून घ्यायची आहे. खसखस आता किती वाजले, 6 ते 7, 6:15 झालेले आहेत. 1 तासामध्ये पहिला ती मून ठेवणार आहे मी, ते बघू आता. गारच दूध घालतात काय गारच दूध घालावं. माझा करंजीचा काय प्रॉब्लेम होतो माहिती का मैत्रिणींनो, की करंजा माझ्या ना नंतर मऊ पडतात, म्हणून मग ना असं कडक राहण्यासाठी बघू आता यावेळेस काय कसे होतात बघू. नेहमीच आहे माझं, करंजा मऊच पडतात नंतर. काय पहा साखर बारीक करून घेतलेली आहे, पिठी साखर करून घेतलेली आहे. तर इकडं कढई ठेवली आहे, तर कढईमध्ये ना काय करते, खसखस भाजून घेते. दूध मी ना गरम घालणार नाही, गारच घालणार आहे. बघू आता. कढई ठेवली आहे, तर खसखस, हे पहा खसखस. पहिलं सारण नाही, पहिला तिंबून घेते मग सारण करते, म्हणजे ना पीठ चांगलं मुरेल. तर चला इकडे बघा, खसखस आता भाजतीच आहे, तर भाजून घेते पहिल्यांदा. काही पीठ तिंबले ना की ते मुरेल आणि नंतर सारण बनवते. हे बघा, मी बघा रवा आणि मैदा दोन्ही मिक्स केलेले. आता
जेवढं मैदा घेतलं तेवढंच रवा घातलेला आहे आता. आणि कडकडून तेल गरम करून ह्याच्यात टाकणार आहे. अगदी कमी, जास्त काही करणार नाही मी. 25 जास्तीत जास्त 25 हे होतील करंजा. नैवेद्याला पोट भरायला लागतं म्हणून. आता मी तेलात तळणार आहे, तर तुपाचं मोहन घालणार आहे. तर तूप कडकडून घालणार आहे गरम करून. काय म्हटलंय? काय जेवली का नाही? हा, आता दुपारी जेवले ना रसिकाकडनं आल्यानंतर. असं आता विचारते जेवली का नाही. जेवले ना मी. तर आता बघा तूप आहे ना, तर तूप गरम करून घालणार आहे आणि तेलात तळणार आहे. हे बघा 2 चमचे तूप घातलेलं आहे. चांगलं गरम करते. बघू यावेळेस माझ्या करंज्या चांगल्या होतात का. नेहमीच आहे करंज्या माझ्या नेहमी ना असे हे होतात, मऊ पडतात. काय घालावं, कसं प्रमाण घालावं. आणि प्रमाण जरी बघून आपण यूट्यूबवर जरी बघून केलं ना तरी सुद्धा मी आता एवढं हे नाही, म्हणजे यूट्यूबवर न बघताच केलेलं आहे. बघू आता दिवाळीच्या वेळेस. आता सध्या तरी काय आपल्याला जास्त करायचे नाही आहेत. हे बघा चांगलं तूप कडकडून गरम करून ह्याच्यात टाकलेलं आहे या मिश्रणामध्ये. आणि चांगलं सगळ्या पिठाला सगळीकडे लागण्यासाठी मी सगळं व्यवस्थित मळून घ्यायला लागली आहे. असं म्हणतात ना की मोहन आपण जे घालतो तेलाचं तुपाचं असू दे, ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित कुरकुरीत होतात. आता बघूया. ज्यावेळेस आपण गडबडीत करतो ना त्यावेळेस खूप छान होतं खरं आपण. आणि अगदी आपण ठरवून करतो ना त्यावेळेस व्यवस्थित होत नसतं. आता चला बघू. असे मुटकळ्या व्हायला पाहिजे म्हणतात. हे बघा असं मुटकुळे व्हायला पाहिजे म्हणतात. आता माझ्या परीने मी करते. हे बघा असे मुटकुळे व्हायला पाहिजे म्हणतात. आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं चवीपुरतं, अगदी थोडंसं. हे पहा असं मी दुधामध्ये दूध घालून तिंबलेलं आहे. म्हणजे ते कसं चालतं सवळ्यामध्ये, म्हणजे देवाला चालतं नैवेद्यामध्ये, म्हणून मी दूध घालून तिंबत असते. म्हणजे अति सवळं पण नाही आणि खूप पण हे नको. दुधामध्ये तिंबलेलं बरं असतं म्हणून मी दुधात तिंबलेलं आहे. गार दूध घेतलं, गरम नाही केलं. मागच्या वेळेस असंच गरम दूध केलेलं होतं, पण मला वाटतं ते गरम दुधामुळे सुद्धा झालं असेल का काय कोण स्टोक. चला तर असो, हे तिंबून छानपैकी एकजीव करून ठेवते झाकून. आणि एकीकडे स्वयंपाकाला लागते. आज स्वयंपाक मी काय करणार माहिती का, वरणफळं करणारे, चकोल्या म्हणतात ते करणारे. खूप दिवस झाले सासूबाई मला म्हटल्या होत्या अगं वाटलेलं वरणाची फळं करू सुद्धा एकदा. तर मग आज मी वरणफळं करणार आहे. भाजीचंही टेन्शन नको. हे बघा इथं सारणामध्ये मी सारणाची तयारी करायला लागले. रवा थोडासा बारीक रवा भाजून घेते. आणि काय काय टाकलं आहे याच्यामध्ये, वेलची पावडर, खसखस, किसमिस म्हणजे बेदाणे म्हणून की काय म्हणतात ते, आणि रवा पण त्यामध्ये भाजून घालते. आणि खोबरं किसून त्यात टाकते. अशा प्रकारे सारण तयार करते आता मी. बघा हे आत्ता आले पावसामध्येच. तर आता मी रेनकोट जरी घातला तरी गार वाटतं. तर आता मी त्यांच्यासाठी चहा टाकते, चहा बनवते. तर इकडे कुकर लावलेला आहे, त्यांच्यासाठी अर्धा कप चहा बनवते. सारणाची तयारी चालू होती माझी. हे पहा खोबरं थोडेसे छोटेसे किसायला लागले, ती इकडे तिकडे सांडते. आणि इकडे हे पहा सारण,
हे बघा ह्यांना दिलेला आहे चहा. इकडे हे फ्रेश चहा घेतात. तुमच्याकडचं मला हे टाका, मी त्यांना बिल टाकतो. हे बघा हा आता तुम्हाला बिल. चला आता मी पण थोडा चहा घेते. या सगळ्यांनी चहा प्यायला. आणि आता बघा आरती करून घेते. 7 वाजले बरोबर 7 वाजले. तर आरती करून घेतलं म्हणजे कसं होतं मग स्वयंपाकाला लागायला बरं. हे बघा तर पूजेचं आरतीचं ताट तयार केलंय मी. आता आरती करून घेते. चला हे बघा आरती केली गणपतीची आणि मी स्वयंपाकाला लागले. प्राजक्ताचा फोन आला माझ्या लेकीचा, मम्मी मला गरम गरम पोळी आणि भेंडीची भाजी गरम गरम खायची आहे. तर म्हणलं ठीक आहे चला तोपर्यंत म्हणलं वरणफळ करते. तिला म्हणलं ये तू आणि प्रतीकला पण घेऊन येत, त्याला एकट्याला काय खायला देणार. मग त्याला पण बोलवलंय. तर प्रतीक आणि प्राजक्ता येईल थोड्या वेळात. तोपर्यंत मी इथं बनवते फळं, वरणफळं. आणि मी इकडे पुन्हा एकदा कुकर लावलेला आहे भात वरणाचा. कारण का आमच्या पुरताच फक्त भात आणि वरण लावलं होतं. तर प्रतीकला पण बोलवलं तर प्रतीकसाठी तो नुसता भातच खातो म्हटला, भात आणि आमटी. तर मग मी पुन्हा कुकर लावलं आहे. आणि आता मी इकडं वरणफळं करते. त्याच्यात आता मसाला आणि गूळ घालायचं राहिलं आहे. आमसूल टाकलेला आहे, हिंगाची फोडणी दिली आहे. तर माझं लेकरू आलं आहे जेवायला. कधी नाही तर मागल्या आज भाजी, मम्मी भाजी पोळी खायची गरम गरम. तिला आज सकाळीच म्हटलं होतं ये बाळा मी करून देते तुला. नको नको नको, तिचं पोट नाही बरोबर. तर चला माझं लेकरू जेवेल, गरम गरम करते पोळी. हे बघा प्राजक्ताचं जेवण झालं, प्रतीकचं झालं जेवण. आता निघालेत ते घरी. बाय. आता योगा करत नाही का तू? चला चला आता प्राजक्ता प्रतीक गेले. आता आम्ही दोघं बसू जेवायला. या सगळेजण जेवायला. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.